नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे तालुक्यातील होरपाडा येथे कथित मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी न्याय मिळण्याच्या मागणीसाठी एका कुटुंबाने अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांना निवेदन दिले. गुन्हा दाखल करण्यास विलंब होत असल्याचा आरोप करत संबंधित कुटुंबाने धरणे आंदोलन सुरू केले असून प्रकरणाची चौकशी करून तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. मानवतेला काळिमा फासणारी अशी घटना घडलेली आहे. 11 एप्रिल 2026 रोजी होरपाडा गावातील बौद्ध समाजाच्या एका महिलेवर तिथले स्थानिक पोलीस पाटील राजेंद्र पाटील आणि त्यांची महिला आणि त्यांचे जे काही घरातील सभासद आहेत त्यांनी अमानुषपणे त्या दलित समाजाच्या शिलाबाई आयरे यांच्यावर अमानुषपणे अत्याचार केला आहे, मारहाण केलेली आहे. सदर मारहाणी संदर्भात गंभीर दुखापती झाल्यामुळे धुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 2 दिवस ॲडमिट होतात. पोलीस त्या ठिकाणी चौकशी करतात. तालुका पोलीस स्टेशनवाले चौकशी करून देखील गुन्हा नोंद होत नाही. ही म्हणजे स्वातंत्र्यानंतर FIR दाखल न होण्याची एक मोठी शोकांतिका या आत्ताच्या काळामध्ये होते. म्हणजे ही निषेधार्ह आणि मानवतेला काळिमा फासणारी घटना आहे. आम्ही 8 दिवसापासून स्वाभिमानी क्रांती सेनेच्या माध्यमातून आंदोलन करतोय. सनदशीर मार्गाने, संविधानिक मार्गाने आंदोलन चालू आहे. एकही अधिकारी त्या ठिकाणी येत नाही. पोलीस प्रशासनाला माहिती आहे, जिल्हा प्रशासनाला माहिती आहे की आम्ही जेल रोडला एक जागा दिलेली आहे आंदोलनासाठी. तिथं 4 आंदोलन चालू आहे. एक उपोषणाला एक व्यक्ती बसला आहे, एक आंबेडकर चळवळीतला व्यक्ती बसला आहे. परंतु कोणताही अधिकारी कर्मचारी आंदोलनाला बसलेल्या आंदोलनाला भेट देत नाही. म्हणजे ही देखील एक निषेधार्ह बाब आहे. मग तुम्ही जागा देता कशाला? त्यापेक्षा कलेक्टर ऑफिसच्या समोर आम्ही आता बेकायदेशीर मार्गे कायदा हातात घेऊन आम्ही आंदोलन करणार याच्या पुढे. आणि जर या महिलेला न्याय भेटला नाही तर यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही करणार आहोत. माजी पोलीस अधीक्षक श्रीकांत डिवरे साहेबांना भेटतो, ते म्हणतात आम्ही बघतो. आता देवरे साहेबांना भेटलो, आम्हाला उडीची उत्तरे दिले जातात. या 70 वर्षानंतर जर स्वातंत्र्य काळानंतर जर अशी परिस्थिती असेल तर स्वातंत्र्य पूर्वीमध्ये काय होत असेल माणसाला, तर आज एक मोठे उदाहरण. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.